Finally, finally, my parcel is here. Let us unbox this. भाई मी कधीपासून वेट करत होती माहिती आहे का? मी याच्या आधी अजून एक माईक मागवला होता ट्रेनरचा, बट मी नाही करू शकत. सकाळपासून काही शूट करायला नव्हतं. तुम्ही बोलत असाल आज पूर्वाने इंट्रो पण नाही दिला, डायरेक्ट व्लॉग करायला स्टार्ट केला. सब इंट्रो देखा मेरे रुको जरा, ये मेरे को पहले अनबॉक्स करने दो. मी कधीपासून मी मस्त आता आज माझं एवढं फेवरेट जेवण होतं. आणि आज मी काय खाल्लं, गोड डाळ भात भेंडीची भाजी, एवढं भारी मस्त. अँड गाईस माईक आलेला आहे आणि मी आता हे जरा कनेक्ट करते आणि मग तुम्हाला मी भेटते. मी सिंगल माईक मागवला आहे. भाई दिस इज द माईक अँड दिस इज द कनेक्टर. मी कनेक्ट करते आणि तुम्हाला भेटते. I have my mic on. Oh my god, I am freaking so happy. मला माहिती नाही हा आवाज कसा येतोय वगैरे. आपण पंखा लावून बघूया का? तुम्ही मला सांगा आवाज कसा येतो. मी पंखा लावते. मला पंख्याचा आवाज येतोय की नाही मला सांगा. भाई साहब माझा फायनली माईक आलेला आहे. मला याच्याबरोबर एक कनेक्टर मिळाला जो मी कनेक्ट केला. आणि ह्याच्यामध्ये आय थिंक जो चार्जर पिन आहे आणि त्याचा जो हे असतो कॅप ती आहे. मी ही अटॅच करून बघू का? Look at this. This is a cap. This is a cap and I finally got it. I'm so happy. By the way, आज आहे आणि याच्यामध्ये अजून चार्जर आहे. आज आहे काय माहिती का? आज लक्ष्मीपूजन आहे. सो जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल दिवाळीचा तर तो ब्लॉग बघा. बाय द वे मी अजून आईला सांगितलं नाही आहे की त्याच्यामुळे ते जरा भाजला आहे, म्हणजे तो माझा जो ड्रेस तो भाजला आहे तो. सो मे बी मी ते संध्याकाळी सांगेन. जर मला समजलं तर मी ते रेकॉर्ड करीन, नाही तर मग बघू आपण ते नंतर. सो आता आमच्याकडे संध्याकाळी काय नाही आहे. आता संध्याकाळी असणारे पूजा वगैरे. सो आम्ही ती पूजा वगैरे करणार आहोत. सो येस, इट्स गोना बी अ लॉट्स ऑफ फन. आणि पूजा ॲक्च्युली करायला वेळ लागतो. सो आमची पूजा ॲक्च्युली मे बी लेट संपेल 7-8 पर्यंत. सो मला जेवढं शूट करता येईल तेवढं शूट करेन आणि मी तुम्हाला दाखवेन की कसं काय काय असतं. तर माझी मेहंदी किती छान रंगली आहे बघा. ही जर काळ रंगली असती तर किती छान फोटो आले असते. बट ठीक आहे. जर तुम्हाला समजत नसेल की मी काय बोलते आहे तर तुम्ही आधीचा व्लॉग बघा. मी दिवाळी प्रेपचा व्लॉग टाकला आहे, दिवाळी फर्स्ट डेचा व्लॉग टाकला आहे. दिवाळी पार्ट वॉज सो गुड, एवढं बेकार. आणि त्यात तुम्हाला माहिती आहे का आज सकाळी हवन करत होते माझे पप्पा. तर मी सकाळी एवढे धुरामुळे त्या उठली आहे ना भाई, माझे पूर्ण डोळे बिळे झोंबत होते. मी त्याची क्लिप ॲड करेन ह्या व्हिडिओ नंतर. सो या आय मीन आणि व्हॉट यू थिंक, शुड आय गिव्ह यू अ इंट्रो नाव? Hello guys, hi, welcome back to my channel and I am here with a new vlog, जो असणार आहे लक्ष्मी पूजन vlog. So yes, that's the intro guys and I am here with a new mic. Oh my god, look at this cutie, she is looking so pretty. So yes, that's it, bye. Okay, so आता माझं माईक आलंय बरं, मी माईक लावलाय. ओके ठीक आहे, आता माझं माईक आलंय. तुम्हाला मी टी देते हां भाई. आता मी तो मग असं जो प्लास्टिक जे आहे अनबॉक्सिंगची वगैरे ती मी व्हिडिओ शूट केली. आणि ना काल आम्ही गेलो होतो. जर तुम्हाला काहीच नाही समजणार जर माझा आधीचा व्लॉग बघितला नसेल तर, बट ठीक आहे. तर ना सीन काय झाला, काल आम्ही गेलो होतो दिवाळीच्या संध्याकाळी जे फायर क्रॅकर शो असतो दादरला, ते बघायला गेलो होतो आम्ही. ठीक आहे. आणि तिकडे मी तुम्हाला मागे पण बोलली की माझा ड्रेस जळाला. ठीक आहे. आणि तिकडे खूप लोक गेले होते, म्हणजे माझ्या ओळखीचे फ्रेंड्स वगैरे पण गेले होते. पण मला कोणच नाही दिसलं कारण आम्ही खूपच पुढे होतो. लाईक जिथे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं पण नाही मी किती जवळ होती त्या गोष्टीच्या.
त्याच्या ते फुटणार होतं त्याच्या. ठीक आहे, तर आम्ही तिकडे उभे होतो आणि आमचा तो सगळा सीन झाला. मग आम्ही व्हिडिओ काढले आणि मी आता हा व्हिडिओ काढून झाल्यानंतर मी बी लाईक ठीक आहे आता आपण घरी जाऊया. नाही सॉरी, आता व्हिडिओ काढल्यानंतर मी स्टोरी बघत होती सगळ्यांचे आणि मला कोसोदाची स्टोरी दिसली. ठीक आहे, फॉर कॉन्टेक्स्ट आम्ही एकमेकांचे फ्रेंड आहोत. ठीक आहे, तर त्याची मी स्टोरी बघितली आणि आणि त्याच्या स्टोरीवरती त्याने पहिली स्टोरी टाकली आहे. जर मला त्याच्याकडून परमिशन मिळाली की मी तो व्हिडिओ शेअर करू शकते का, तर मग मी बाजूला ती क्लिप ठेवीन. ठीक आहे, क्लिप टाकेन, ती वाली क्लिप. हां, तर ना त्या क्लिपमध्ये असं आहे की तो असा उडवतोय हाताने आणि ते असं क्रॉस होतंय आणि मी पहिल्यांदा ती नॉर्मल बघितली आणि मी स्क्रोल केली. मी म्हटलं की थांब तरी कुठे उडवली, बिकॉज मला नोन प्लेस वाटली. ठीक आहे, ती वाली जागा. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा ती पूर्ण स्टोरी बघितली तेव्हा मला समजलं की ती जिथे उडाली ना तिकडेच मी उभी होती. दॅट मीन्स जो माझा कालच्या ड्रेस जळाला आहे तो त्याच्या रॉकेटने जळाला आहे. आणि आय वॉज लाईक ब्रो, वॉट अ स्मॉल वर्ल्ड, की त्याचा आणि एक्झॅक्ट मला त्याचंच रॉकेट माझ्या ड्रेसवरती पडला आहे. माझा ड्रेस लिजिट जळाला आणि मी त्याला मॅसेज करते तर तुझं रॉकेट नव्हतं, ते माझ्या ड्रेसला जळालं, त्याच्यामुळे माझा ड्रेस जळाला. बाई ती अशी होती, मला एवढं हसायला येतं आता स्वतःवरती. आय थॉट की कोणतरी अननोन पर्सनचं जळालं. आणि ते मी तुम्हाला सांगते की मी उभी होती ना तर ते माझ्या एक्झॅक्ट समोरचं पडलं, असं फटकन पडलं. आणि सिद्धी माझा फोटो काढत होती, मी फोटो बघत होते आणि सिद्धी म्हणजे थोडं लांब उभी होती आणि ते माझ्याकडे फटकन फटलं आणि माझ्या ड्रेसला ते जळतं आणि मी बघितलं तर शिट. आणि आजूबाजूला आणि खूप ते लांबून आलं. सो आम्हाला काल तर काहीच नाही समजलं, पण मला आज स्टोरी टाकून झाल्यावरती समजलेलं आहे की तो ड्रेस कोणामुळे जळला आहे. बट ठीक आहे, थिंग्स हॅपन. बट आज लाईक की मी ही टी शेअर केली पाहिजे. पहिली गोष्ट तर ही टी इंटरेस्टिंग आहे. आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे माईक आहे, त्यामुळे मला असं केकतून वगैरे बोलावं लागणार नाही आणि असं रॅन्डम बोलू शकतो. सो येस, दॅट हॅपन. आणि मला एवढं मगापासून हसायला येतं ना त्या ह्या गोष्टीवरती. ठीक आहे, दॅट्स इट फॉर दिस टी गाईज. स्टे कंटिन्यू. मे बी जर मला संध्याकाळी तो भेटला तर त्याचा फेस पण दाखवेन तुम्हाला. जर मला व्हिडिओ भेटला तर मी दाखवेन, असं साईटला असं मी एडिट करून व्हिडिओ टाकून. सो येस, दॅट्स इट. बाय. सो गाईज मी आता रांगोळी काढते आणि मग तुम्हाला भेटते. बाय. त्याचा मी फायनल व्हिडिओ दाखवते. लक्ष्मीची पावले आणि माझी रांगोळी साठी श्री गणेश व शुद्धीकरणासाठी कलश, शंख, घंटी, दीप पूजन. भाई दिवाळीमध्ये पण एवढा बेकार वारा सुटलाय ना आणि एवढा बेकार पाऊस पडतोय. बेकार भाई, बेकार. दिवाळीत पण पाऊस, सगळीकडे पाऊस. आणि ना असं पण नॉर्मल पाऊस पण नाही, एक हवेने पाऊस येतोय. आणि एवढी मगाशी तर बेकार हवा होती. दिवाळीत पण पाऊस पडतो. आणि आमच्याकडे चालली आहे पूजा. ही बघा माझी रांगोळी, ह्याला म्हणतात लक्ष्मीची पावलं. अशी काढून काढून एंट्री करायची असते, जी आता इकडची पुसली गेली पावसामुळे. इकडे आमच्याकडे पूजा सुरू आहे. आज मला माईकचा आज तुम्हाला हा पावसाचा आवाज नाही येणार बिकॉज ऑफ मी माईक लावलाय म्हणून. भाई मी जाते आता, खूपच जोरात हवा येते. भाई वीज चमकली. अजून एकदा भाई प्रॉपर वीज चमकली आता. हा आली. काहीच माझी पावसाने रांगोळी भिजवली यार. काही कोसळतोय मम्मी. कंदील पण ओलं झालं थोडं. रूपे अचला भय निर्गुण निराकारा, योग माया अर्ध मात्रा विचरी भव पसारा. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा. नमः तीर्थ घेते एका बापळेने आणि नंतर मग हे घे तीर्थ. इकडचं तीर्थ आहे ते तर हे नाही केलंय, हे घेतलं तीर्थ. अकाल मृत्यूहरम सर्व व्याधी विनाशन श्री दुर्गा परमेश्वरी सर्व देवता तीर्थ. मम्मी बघा पुरणपोळी बनवते. तीर्थ घे असा हातावर जरासा. पाऊस काही थांबत नाही. सर्व स्थापित देवता दाखवते मी तुम्हाला पाऊस. माझी रांगोळी पण खराब.
आपण मम्मीला सांगूया त्या दिवशी काय झालं. त्या दिवशी ना आम्ही गेलो होतो बघ दिवाळीला, दसऱ्याला नाही दिवाळीला, हा दिवाळीला, दिवाळी पहाटला संध्याकाळी ते फायर होता. तर तिकडे ना फाटला ड्रेस फाटला का जळलं ते जरा थोडासा जळला. हा जरा उलटा कर ना जरा ड्रेस. अगं तू आधी ड्रेस तरी उलटा कर. ड्रेस जळला का फाटलास? कुठे फाटला? जास्त नाही फाटलाय, थोडासा जरा फाटलाय. जळला तो नालाय का? अरे ते बघ फक्त एवढाच फाटलाय, दिसत पण नाही तो बघ एवढा फाटलाय आणि खालची जरा थोडा जळला. अरे ते फोडत होते आणि तो असा उडून माझ्यावरती आला आणि माझ्या असा इथे असा फुटला. नवीन ड्रेसची वाट लावलंस. तेच मी फायनली मम्मीला सांगितलं. अरे बा माईकचा तुला आवाज दाखवते मी. हाय बोल, हाय हाय इकडे बघ माझ्याकडे, हाय बोल, हाय हाय. दाखवते मी तर, ऐकवते मी माईकचा आवाज. आता पंखाचा आवाज पण नाही येणार माहितीये काय. काय फाटलाय व तो. इथे मरू दे पण इथे काय करायचं? अरे तिथे, अरे बघ काय माहितीये का, ह्याच्या खाली ना हा वाला जो आहे ना, त्यामुळे बघ दिसून नाही येते एवढा. आता पण मला शोधावा लागला तो फाटलेला. दिसून येतं तिथे फटत जाणार तो. अरे नाही पण इथे ह्याला खाली ना हा जो फडका आहे ना, हा थोडासा कापून ह्याला लावून टाका. कापून ना. सो गाईज दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. आज आहे भाऊबीज. सो मी आता भाऊबीजची तयारी चालू आहे. म्हणजे मम्मीचे सकाळी सकाळी मामा वगैरे येऊन, म्हणजे 2 माझे मामा येऊन गेले. मम्मीची भाऊबीज झालेली, अजून एक मामा येणार आहे, तर रात्री येणार आहे. आणि आता मी इकडे बनवते पनीर. हे बघा मी ते पनीर फ्राय करून ठेवलं आहे आणि ह्याच्यामध्ये पनीर म्हणजे मी ह्याच्यामध्ये चेक केलं पाहिजे. एक मिनिट थांबा. सो मी बनवते आता अफगाणी पनीर. सो येस, हे माझी तयारी चालू आहे. आणि माझा बघा मी न्यू ॲप्रॉन घेतला. इट्स लुकिंग सो प्रिटी. मला कालचा व्लॉग पण एडिट करायचा आहे. मी पाडव्याला काही शूटच नाही केला. मी किचनचा दाखवणार होती तुम्हाला, माझं कॉलेजचं किचनचं. बट सीन असं झालं की आम्ही फक्त 7 जण होतो किचनला. इमॅजिन फक्त 7 लोक आली आहेत किचनला, बाकी सगळे एन्जॉय करते दिवाळी. मी पण दिवाळी एन्जॉय केली असते जर माझे पर्सेंटेज चांगले असते अटेंडन्सचे, बट नाही आहेत. सो सॅडली मी काल गेली होती कॉलेजला, कारण आम्ही बेंगाली मेन्यू बनवला होता. आणि मग नंतर मी निघाली आणि नंतर खरी खूप दमाला झालं होतं. सो देन मी काल व्लॉग एडिटच नाही केला. सो मला आज एडिट ऑलमोस्ट झाला आहे माझा. मी आज तो पोस्ट करीन. मला सांगा की मी डेली व्लॉगिंग वगैरे केलं पाहिजे का, किंवा अल्टरनेट डेज व्लॉगिंग. थोडं हेक्टिक होईल पण वी कॅन ट्राय. सो मला कमेंट करून सांगा तसं काय आपण करू शकतो. तर मी ते जरा बनवते आणि मग तुम्हाला भेटते. बाय. गाइस लुक ॲट दिस. एकदम अशी ग्रीनिश ग्रेव्ही होते ही आणि एकदम टँगी झाली पाहिजे. आणि इथे माझं पनीर पण रेडी आहे. आता आपल्याला या ग्रेव्हीला बटर आणि ऑइलमध्ये कुक करायचं छानपैकी. आणि द मिनिट ग्रेव्ही कुक झाली त्याच्यामध्ये टाकायचं हे अँड वी आर डन. टेस्ट तर मस्त येते, त्याच्यामध्ये मीठ नाही त्यामुळे मला नीट समजत नाही आहे. बट थोडं स्पायसी, थोडं टँगी, स्वीट टँगी स्पायसी असं असतं ते. बट टेस्ट सो गुड. सो येस बा. फायनल मेन्यू मी लच्छा पराठा बनवायचं ट्राय केलं आहे. बघा ते थोडंसं क्रंच केलं पाहिजे. अँड दिस इज द अफगाणी पनीर. मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. आता काय करायचं, डायरेक्ट वळा ना. वळ आणि खायला बरोबर गोल वळा ना. तेव्हा गोड. पाया पडी खायला दे. पाठी गेली खायला बरोबर. खायला बरोबर काय खाणार चॉकलेट वगैरे काय पाहिजे. मी बरोबर वाटतं त्याला बरं त्याला तो म्हणते ठेवलंय ना असे फोटो काढले. दोघांनी एकामेकाला द्या आणि अरे एक एक द्या. तिथे हास मी आता फोटो काढते. रिव्ह्यू कर माझं जेवण. हा जेवण आज खूप छान झालं होतं. अफगाणी
अफगाणी पनीर आणि लच्छा पराठा खाल्ला मी आज. खूप छान केला होता पूर्वाने आणि मजा आली आज. बाय. आमचा फायनली भाऊबीज झालेला आहे. आता मी जाणार तर मी कपडे बदलणार. बाय 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 दादा. डन. मी आता मम्मीला आणि पप्पांना पण सांगणार खायला. मला खूप भूक लागली होती. सो मी पटपट खाल्ला. खूप छान झालं होतं. बाय. हॅलो गाईज, आय एम बॅक. आणि मी तुम्हाला एक आता एकदम क्रेझी अशी गोष्ट दाखवणार आहे. ॲक्च्युली मी आज रांगोळी काढली आहे आणि आय वॉन्टेड टू शो यू. लेट्स डू दिस. मला रेट करून सांगा की रांगोळी कशी वाटते. सी ला 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 ड्रम रोल्स. मला रांगोळी खूप जास्त आवडली आहे. गाईज लुक ॲट द डिटेलिंग्स. हे जे पडलंय हे माझ्या ड्रेसमुळे झालंय. येस, त्याच रांगोळी. ॲक्च्युली सीन असा झाला की माझा काही प्लॅनच नव्हता रांगोळी काढायचा. ॲक्च्युली आज तर मी असं ठरवलं होतं. आज मूड नव्हता म्हणजे माझा रांगोळी काढायचा. मम्मी काढणार होती रांगोळी. तर त्यांना वाज लाईक की ठीक आहे आपण काढूया रांगोळी. तर ना मी एक रांगोळी बघितली होती. त्याच्यावरती किल्ला होता आणि त्याच्यावरती असं मध्ये शिवराज्याभिषेक लिहिलं होतं. सो माझं थोडं लेटर रेटिंगमध्ये गडबड आहे. जसं तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसलं असेल फर्स्ट व्लॉगमध्ये की माझी लेटर रेटिंगमध्ये थोडी गडबडच आहे. सो मी म्हटलं की ते मी काढीन बॅकग्राऊंड, पण नंतर ते वरती लेटर चांगले नाही दिसले तर मग ते मराठीमध्ये खूप चांगलं नाही वाटणार अजिबात. रांगोळी पूर्ण खराब होऊन जाईल. तर मग मी म्हटलं की आपण काहीतरी दुसरं काढू. तर तेव्हा मी असंच बघत होती फोनमध्ये आणि मी देन आय फाउंड दॅट पिक्चर, इन्स्पो पिक्चर. लाईक ठीक आहे आपण ही वाली काढू. आणि मग मी म्हटलं की ठीक आहे आपण ट्राय करू. ॲक्च्युली मी अशी एवढी मोठी अशी डिटेलमध्ये कधी रांगोळी काढली नाही. बट आय थॉट वाय नॉट टुडे. सो मी काढली अँड आय रिअली लव्ड इट. येस. त्या रांगोळीला मला 1 तास वगैरे लागला असेल. आणि नंतर मी परत ॲक्च्युली मी सेकंड टाईम शूट करते. मी लास्ट टाईम शूट केलं होतं बट माझ्या माईकला चार्जिंग नव्हती. सो माझं काहीच शूट नाही झालं. लाईक पूर्ण ब्लँक ऐकायला येतं आहे. सो येस, दॅट्स अ सेकंड टाईम शूट. बट येस, आय लव्ड इट सो मच. आणि आता आमचं भाऊबीज पण झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. स्वतः सॉर्टेड आहे. आता माझं काही काम वगैरे नाही आहे. आता मी व्हिडिओ एडिट करते आणि व्हिडिओ पोस्ट करते. मला तुम्ही सांगा की मी डेली व्लॉगिंग वगैरे केली पाहिजे का.